नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागली आहे. अशातच आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुसऱ्या यादीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी राज्यातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. भरणे यांनी नेमकं काय म्हटले आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊ. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे की कर्जमाफीची यादी आम्ही जाहीर केली आहे. KYCचे काम सुरू आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांची यादी आणि KYCचे काम 2-3 दिवसात पूर्ण होईल. कर्जमाफीची दुसरी यादीही लवकर जाहीर होईल. मुख्यमंत्र्याचे यासाठी आभार मानतो. कुठलीही निवडणूक नसताना त्यांनी या कर्जमाफीला मंजुरी दिली आहे. पुढे बोलताना भरणे यांनी म्हटले की सगळे शेतकरी समाधानी होणार नाहीत. जास्तीत शेतकरी समाधानी कसे होतील यावर भर देण्यात येत आहे. कर्जमाफीची रक्कम मिळताना जिल्हा बँकेबाबत कुठलीही अडचण नाही. विषय फक्त राष्ट्रीयकृत बँकेचा आहे. शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करू नये. शेतकऱ्यांनी थोडं थांबावं. शेतकरी निश्चित अडचणीत आहे, पण सरकार शेतकऱ्यासोबत आहे. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यासाठी आहे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी नाही. गरीब शेतकऱ्यांना उभं कर्जमाफी आहे. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे असे आम्हाला वाटते. पावसाबाबत बोलताना भरणे यांनी म्हटले आहे की काही ठिकाणी पाऊस पडतोय, पण आणखी पावसाची आम्हाला अपेक्षा आहे. 90% पेरण्या झाल्या आहेत. विदर्भात 87% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठ कशी मिळेल याचा आम्ही विचार करत आहोत. दरम्यान एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.